करायचं. आमची बौकल वाचवण्यासाठी आम्हाला सारं करायचं. अरे आमची बौकल वाचवण्यासाठी आम्हाला सारं करायचं. आमची बौकल वाचवण्यासाठी आम्हाला सारं करायचं. अरे आज ना उद्याला मरायचं, मग कशाला मागे सरायचं. अरे आज ना उद्या करायचं, मग कशाला मागे सरायचं. अरे आज ना उद्याला मरायचं, मग कशाला मागे सरायचं. माझं नाव सचिन मर्ती. मी आपल्या वसईच्या बावखलावर अभ्यास करतो. तर आता बघितलं आपण जे आता तहसीलदार ऑफिसमध्ये आलेलो की जे बावखलाच्या तक्रारीविषयी, पण ही परिस्थिती जी आहे ती आपल्याकडे मागील 10-15 वर्षापासून चालू आहे. बावखली बुजवली जातात, तहसीलदारकडे कंप्लेंट केली जाते, पण त्या बाबतीत कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही आहे. आज आपण बघितलं तर वसईमध्ये जो आपला पश्चिम पट्टा आहे तो पूर्णपणे पिण्याच्या पाण्यासाठी जो आहे तो विहिरीवर अवलंबून आहे. आणि आपण बघितलं तर आपली जी बावखलं आहेत ती आपल्याकडचं पिण्यासाठी जे पाणी पाहिजे आपल्याला विहिरीतून, तर ते पाणी मुरवण्याचं काम करतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडची जी बावखलं आहे ती पूरनियंत्रण परिस्थिती व्यवस्था आहे. जर बावखलं वाचली तर आपल्याकडच्या लोकांना योग्य पिण्यासाठी पाणी मिळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इकडे घरामध्ये पाणी जाऊन जे पूर परिस्थितीमुळे जे आपले वसई 2018 पासून कंटिन्यूस बुडते ते तसं होणार नाही आहे. त्याच्यामुळे वसईची जी बावखलं आहेत, आणि आपल्या वसईमध्ये सध्या तरी बघितले जवळजवळ 800पेक्षा जास्त बावखले आहेत. आणि आम्ही मागील 10 वर्षापासून बघतोय जवळजवळ प्रत्येक वर्षाला 10 ते 12 बावखली बुजवली जात आहेत. आणि त्याच्यावर आपल्या महसूल विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे. तर समजा ही कारवाई झाली, बावखली वाचली, तर आपली वसई जी आहे ती जिवंत राहील आणि ती हरित राहील. आणि त्याचाच फायदा जो आहे इतरच्या लोकांना, इतरच्या गव्हर्नमेंटला होऊ शकतो. त्यामुळे बावखलं वाचवणं ही फक्त लोकांची जबाबदारी नाही, तेवढीच सरकारची सुद्धा जबाबदारी आहे. कारण ते वाचणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बावखलाकडे जलस्रोत म्हणून बघणं आवश्यक आहे. आणि ते झालं तर बावखलं आपोआप वाचतील. आज आपण बघितलं तर वसईकडे बघितलं तर वसईमध्ये जो महानगरपालिकेचा नवीन जो जुना DP प्लॅन होता 2001 पासून तर 2021 पर्यंत, तर त्याच्यामध्ये असं मेन्शन केलं की इकडची जी गावं आहेत त्यांना पिण्यासाठी त्यांची स्वतंत्र व्यवस्था आहे. आणि दुसरीकडे आपण बघतोय की इकडे शहर वाढतंय. शहर वाढताना इकडे आपण बघतोय की इकडे खूप साऱ्या मोठ्या बिल्डिंगला परमिशन दिली जाते. समजा इकडे आपले पाण्याची अवस्था, पिण्यासाठी पाणी नसेल, तेव्हा बिल्डिंगला खरंच परमिशन द्यायला पाहिजे का, किंवा ही परमिशन देताना कोणत्या गोष्टीचा विचार केला जातो, हेही बघणं खूप गरजेचं आहे.